नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. फ्रेंड्स, I hope you have been enjoying my the lecture series which I have began on the name of महासंग्राम PIQ analysis. मित्रो, याच्या आधी आपण सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट हा टॉपिकचे काही PIQ बघितले, त्याचे काही पार्ट्स आपण ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. जर तुमच्यापैकी काही लोक नवीन असतील तर मी त्यांना अर्ज करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून याच्या पुढचे जे PIQ ॲनालिसिस आपण घेतोय टॉपिकवरून ते तुम्हाला अवेलेबल होतील. आणि माझं द कोहिनूर अकॅडमी ह्याच नावाने टेलिग्राम चॅनल पण आहे, द कोहिनूर अकॅडमी या नावाने. त्याला जॉईन व्हा. तिथे जे काही आपण माहिती शेअर करतो ग्रामर रिलेटेड, व्होकॅब रिलेटेड किंवा तुमच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड ज्या गोष्टी इंग्लिशच्या आहेत किंवा नोटीस असतात, काही सर्क्युलर असतात, त्या आपण कायम शेअर करत असतो. त्यासाठी टेलिग्रामला जॉईन व्हा आणि यूट्यूबला जॉईन व्हा. आणि तुम्ही माझे लेक्चर्स जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जे लोक तयारी करतायत येणाऱ्या परीक्षेसाठी ते सामोरे जाणार आहेत त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल. तर बघूया आजचा टेन्स ह्या टॉपिकला घेऊन आपण PIQ ही सिरीज घेऊन आलेलो आहे. बघूया पहिला प्रश्न मित्रो. बघा इथे पहिला प्रश्न इथे स्क्रीनवर आहे. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल इनकरेक्ट सेंटेन्स. हा 2023ला राज्यसेवा 2023ला आलेला पहिला प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. आणि काय सूचना बघा, इनकरेक्ट सेंटेन्स बघायचे म्हणजे याच्यातून काही प्रश्न चुकलेले आहेत, म्हणजे काही सेंटेन्स चुकलेले आहेत आणि काही बरोबर आहे. आपण चुकीचे सेंटेन्स शोधायचे आहेत, म्हणजे बरोबर शोधले की चुकीचे सापडतात. चला हरकत नाही. आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे. मित्रो इथे कीवर्ड आहे. मित्रो प्रत्येक टेन्स ओळखायचे कीवर्ड असतात. प्रत्येक टेन्स ओळखायचे कीवर्ड असतात. ज्या गोष्टी त्याला टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेही म्हणतात, त्या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये मी माझ्या टेन्स ह्या टॉपिकमध्ये ॲपमध्ये शिकवलेल्या आहेत. तुम्हाला आता या अनुषंगाने मला टेन्स शिकवता येणार नाही, पण जर तुम्ही डिमांड केली तर मी टेन्स, मेजर टेन्सचे 3 प्रकार, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि त्याचे 4 सब टाईप्स, ते सर्व मी पुढे शिकवेल. पण आता या अनुषंगाने कसा अर्थ लावायचा की सेंटेन्स बरोबर आहे की चुकीचं आहे. तर मित्रो, जेव्हा एस्टरडे, लास्ट इयर वगैरे असे शब्द असतात, ॲगो, हे जेव्हा शब्द असतात तेव्हा त्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असला पाहिजे. हा इंग्लिश ग्रामरचा नियम सांगतो, राईट. हा भाषेचा नियम आहे. म्हणून इथे येस्टरडे आहे तर येस्टरडे म्हणतं आय सॉ गुड फिल्म येस्टरडे, तर त्यानुसार V2 पाहिजे. V2 आहे का वर्बला? आहे, V2 आहे. म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे, हे बरोबर आहे, राईट, बरोबर आहे. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. मित्रो हे वाक्य चुकीचं आहे. जेव्हा पास्टमध्ये 2 ॲक्शन्स होतात आणि पास्टमध्ये जेव्हा 2 ॲक्शन होतात तेव्हा त्या क्रिया दाखवताना जी गोष्ट आधी घडून जाते ती पास्ट परफेक्टमध्ये दाखवतात आणि जी गोष्ट नंतर घडते ती सिंपल पास्टमध्ये दाखवतात. तर याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, याच्यामध्ये 2 क्रिया आहेत, 2 वर्ब कसे शोधायचे. आता लेफ्ट आणि अराइव्ड हे 2 वर्ब आहेत. मित्रो जर वर्ब ओळखता येत नसेल तर इथूनच बेस सुरुवात होते, तो आपण पार्ट वेगळा घेऊ, पण वर्ब तर ॲटलिस्ट ओळखता आलं पाहिजे. इथे लेफ्ट आणि अराइव्ड हे 2 वर्ब आहेत. आता याच्यामध्ये पहिली ॲक्शन कोणती आहे? ही आहे, ही आहे. तर याच्यामध्ये पाहिजे हॅड प्लस V3 आणि इथे सिंपल पास्ट म्हणजे V2 पाहिजे. तर इथे V2 आहे म्हणजे हे चुकले. इथे कसं पाहिजे? ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. ट्रेन निघून गेली होती तेव्हा मी पोहोचलो, असं त्याचा अर्थ आहे. सपोज तुम्ही एखाद्या मूव्हीला जातायत आणि मूव्ही तुम्ही जाण्याच्या आधीच सुरू झाला, मग तुम्ही कसं म्हणणार? द मूव्ही हॅड ऑलरेडी बिगेन बिफोर आय रीच टू द थिएटर, असं म्हणणार. म्हणजे जी गोष्ट ऑलरेडी झाली आणि त्यानंतर पोहोचतात तेव्हा त्या 2 गोष्टी सांगताना एक पास्ट परफेक्टमध्ये दाखवायचा आणि दुसरा सिंपल पास्ट. तर हा पास्ट परफेक्ट हा सिंपल पास्ट, राईट, असं पाहिजे. म्हणून हे चुकलेलं आहे. इफ आय हॅड अ कार थिंग्स विल बी फाईन. आता मित्र कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. मित्रो कंडिशनल सेंटेन्स हा टॉपिक तसा मी माझ्या ॲपमध्ये म्हणजे माझ्या बॅचमध्ये मी हा जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ घेऊन शिकवलेला टॉपिक इन डिटेल्समध्ये शिकवला आहे आणि हा सहज मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे. जर तो तुम्हाला चांगला समजला, चांगलं लक्ष दिलं, चांगलं शिकवलं गेलं, तुम्ही कुठेही शिका, पण जर तुम्ही त्या व्यक्तीने चांगलं शिकवलं असेल तर तुम्ही हा प्रश्न चुकत नाही. मित्रो कंडिशनल सेंटेन्सचा नियम आहे, जर
जेव्हा कंडिशनल सेंटेन्समध्ये जे कंडिशनल कंजंक्शन असतात त्याच्यामध्ये टेन्स असतो आणि जे दुसरं सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये नेहमी मॉडेल असतं. ते मॉडेल कसं कोणतं घ्यायचं असतं, त्या टेन्समधलंच घ्यायचं असतं. म्हणजे जर इकडे सिंपल प्रेझेंट असेल तर इकडे पण सिंपल प्रेझेंट टेन्सच मॉडेल पाहिजे. म्हणजे इकडे सिंपल प्रेझेंट मॉडेल मे, कॅन, मे, शाल, विल हेच येणार. इकडे जर पास्ट असेल V2 तिकडे वुड, शुड, कुड, माईट असे येणार. राईट. इकडे जर हॅज प्लस V3 असेल तिकडे वुड, कुड नाही, विल, शाल, कॅन, मे प्लस V3 असं येणार इकडे. याचे क्वेश्चन आपण पुढे घेतलेला आहे. थोडक्यात इकडे जर पास्ट आहे ते हा जो इफ हॅड ए कार हा सिंपल पास्ट आहे आणि इमॅजिनरी आहे. मित्र हेही सांगतो जेव्हा पास्टमध्ये कंडिशनल सेंटेन्स असतं ते इमॅजिनरी असतं, हायपोथेटिकल असतं. हे इफ हॅड ए कार द थिंग्स विल बी फाईन. जर माझ्याकडे काय चांगल्या असती तर थिंग्स विल बी फाईन राहिल्या असत्या असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे पास्ट हे पास्ट V2 सिंपल पास्ट हे म्हणून बरोबर आहे. पुढचं वाक्य चुकलंय मित्र. का चुकलंय ते सांगतो. ही रीड द बायबल एव्हरी डे. मित्र आता जस्ट बोललो येस्टरडे वरून सिंपल पास्ट पाहिजे तसं एव्हरीडे वरून सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे. आता हे वाक्य का चुकलंय, हे वाक्य ह्या इथल्या व्हर्बमुळे चुकलेलं आहे. का चुकलंय की जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असतो हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम आहे. सिंपल प्रेझेंट नेम काय आहे, ही शी इट सोबत V5 पाहिजे. ही शी इट किंवा व्यक्तीचं नाव असेल तेव्हा V5 म्हणजे क्रियापदाला येस लागतो. राईट. पण इथे हे प्लुरल आहे, इथे पाहिजे होतं रीड्स असं पाहिजे होतं म्हणून चुकलेलं आहे. म्हणून डी पण चुकलेलं आहे. म्हणजे बी आणि डी, ओनली बी आणि डी. राईट. दुसरं याचं एक्सप्लेनेशन असं आहे मित्र, हे रीड्स द बायबल एव्हरी डे हे हॅबिच्युअल ॲक्शन्स आहे आणि हॅबिच्युअल ॲक्शन्स म्हणजे रुटीनच्या गोष्टी नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच व्यक्त केले जातात. तो नेहमी बायबल वाचतो असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही रीड्स बायबल एव्हरी डे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हॅबिच्युअल ॲक्शन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. राईट. आता टू पास्ट ॲक्शन्स फर्स्ट पास्ट परफेक्टमध्ये, दुसरे सिंपल पास्ट हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. लेट्स मूव्ह अहेड. So we have second question here. Let's see. Look at the backboard. Identify the sentence with correct tense form. MPSC 2023 ला प्रश्न आहे की सेंटेन्स ओळखायचं करेक्ट म्हणजे सेंटेन्स बघायचे की ज्याच्यामध्ये टेन्सचा फॉर्म करेक्ट वापरला आहे. बरोबर. आता इथे बघा, आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. मित्र फॉर आणि सिन्स या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टी कायम लक्षात ठेवा. या जास्त करून एनी परफेक्ट आणि एनी परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. परफेक्ट म्हणजे एनी परफेक्ट म्हणजे काय, प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर. की एनी परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर याच्यामध्ये येतो. राईट. हॅव हॅज हॅड V3 प्लस सिन्स किंवा फॉर, किंवा हॅव हॅज हॅड, शॅल हॅव, विल हॅव, बीन प्लस VING अशी जेव्हा रचना असेल तेव्हाच फॉर किंवा सिन्सचा वापर होतो. आता मित्र आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज, मी त्याला अनेक दिवसांपासून बघितलेलं नाही आतापर्यंत असं त्याचा अर्थ. मित्र हे वाक्य असं पण राहिलं असतं, आय हॅव नॉट बीन सीन हिम फॉर सेव्हरल डेज, पण चुकलं असतं. पण फॉर अँड सिनचा नियम असं सांगतो जेव्हा हे स्टेटिव्ह वर्ब आहे मित्र, हे स्टेटिव्ह वर्ब आहे म्हणून त्याला परफेक्टमध्ये घेतलेलं आहे. स्टेटिव्ह वर्बला ING लागले जात नाही. त्या स्टेटिव्ह वर्बचा आपण पुढे वेगणार आहे. स्टेटिव्ह वर्ब हा काय प्रकार असतो, त्याची स्टेटिव्ह वर्ब कोणते आहेत त्याची लिस्ट मी देईल किंवा तो पार्ट आपण वेगळ्या पद्धतीने पुढे जेव्हा त्याच्यावर स्पेशल प्रश्न येईल तेव्हा मी तो शिकवेल. तर इथे हे बरोबर आहे. राईट. इथे ING लागणार नाही. आणि स्टेटिव्ह वर्ब म्हणतो की तुम्ही आम्हाला वापरत असताना त्या काळामध्येच वापरायचा असतो जर आम्हाला ING लागणार नाही. म्हणून हा हॅव आहे म्हणून इथे याला V3 मध्ये आणलेला आहे. याला V3 मध्ये आणला आहे म्हणून हे बरोबर आहे. देयर इज नो एरर. म्हणजेच तुम्हाला हे सांगतो फॉर आणि सिन्स हे परफेक्ट आणि एनी परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरतो म्हणून बरोबर आहे. वेन आय फर्स्ट मेट हिम ही वॉज स्टडिंग पेंटिंग. मित्रो जेव्हा, हे पण बरोबर आहे, हेही बरोबर आहे. का बरोबर आहे मित्रो, जेव्हा तुम्ही पास्ट मधल्या दोन ॲक्शनच्या दोन कृतींचा उल्लेख करतात तेव्हा जी गोष्ट आधी घडते, जेव्हा तुम्ही दोन गोष्टी उल्लेख करतात त्यावेळेला एखादी क्रिया संपून जाते त्याच पास्टमध्ये आणि पास्टमध्येच एखादी क्रिया जेव्हा चालू असेल तेव्हा मात्र जी चालू क्रिया असते ती कंटिन्युअस मध्ये व्यक्त करायची आणि जी क्रिया संपलेली असते त्याच वेळेला ती सिंपल पास्ट मध्ये व्यक्त करायची. पुन्हा रिपीट करतो, जेव्हा पास्ट मधल्या दोन क्रियेचा उल्लेख आपण करतो
त्यावेळेला जी क्रिया संपलेली असते ती सिंपल पास्टमध्ये व्यक्त करतात आणि त्याच वेळेला जी क्रिया पास्टमध्ये सुरू असते ती क्रिया पास्ट कंटिन्यूसमध्ये व्यक्त करतात. म्हणून इथे बघा, वेन आय फर्स्ट मेट हिम ही वॉज स्टडिंग. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलो ही वॉज स्टडिंग पेंटिंग. तर तो पेंटिंगचा अभ्यास करत होता असा. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. आणि दुसरी कीवर्ड तुम्हाला सांगतो मित्रो, वेन सोबत जनरली V2 येतो म्हणजे सिंपल पास्ट असतो. जनरली पास्टमध्ये जेव्हा व्हेनचा वापर हा पास्टमध्ये करतात तेव्हा त्याला V2 असतो. आणि व्हाईल जेव्हा असतो मित्रो, हा व्हेन सोबत आहे आणि व्हाईल सोबत पास्टमध्ये VING वापरतात म्हणजे क्रियापदाला ING फॉर्म लागतो. हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचे मी तुम्हाला की किंवा टेक्निक सांगतो आहे, लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा, म्हणून हेही बरोबर आहे. ही फेल इल ही इज ऑन लिव्ह टुडे. आता मित्र हे वाक्य चुकलेलं आहे का? कारण की ते सिंपल पास्ट आहे, इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट अशी जोडणी जुळत नाही सेंटेन्सची, अशी रचना नाही आहे, अशी पेअर नाही टेन्सची. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे मग, ही हॅज फॉलन इल अँड ही इज ऑन लिव्ह असं ते पाहिजे. म्हणून चुकलेलं आहे. वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. आता मित्रो हे वाक्यही चुकलेलं आहे. हे कंडिशनल सेंटेन्स आहे. का चुकलं आहे मित्र, तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रो, जेव्हा कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य असतं तेव्हा जिथे कंडिशनल कंजंक्शन वापरतात ते टेन्समध्ये असतं आणि दुसरं वाक्य हे मॉडेल ऑक्झिलरीजमध्ये असतं. त्याच्यामध्ये शॅल हॅव, शॅल, विल, कॅन, मे, माईट हॅव, विल हॅव, शॅल हॅव किंवा कुड हॅव असं येऊ शकतात ते. आणि हे कसे घ्यायचे, ते जे कंडिशनल सेंटेन्स म्हणजे कंजंक्शन वापरतात ते जे त्या टेन्समध्ये असेल त्याच टेन्समध्ये इकडे घ्यायचं असतं. इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स, इकडे प्रेझेंट परफेक्ट असेल तर इकडे प्रेझेंट परफेक्टचं मॉडेल घेत, इथे पास्ट परफेक्ट असेल तर इथे पास्ट परफेक्टचंच मॉडेल घ्यावं लागेल. लक्षात. हे कंडिशनल सेंटेन्स सांगतं. आणि दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे अजून की कोणतंही कंडिशनल सेंटेन्स हे टेन्स एकाच टेन्समध्ये नसतं. म्हणजे पूर्ण सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये राहणार नाही. एकामध्ये मॉडेल वापरायला पाहिजे आणि एकाच सेंटेन्समध्ये कंडिशनल सेंटेन्स असताना दोघांमध्ये मॉडेल वापरले जाणार नाही. आता मी ओरल सांगतोय, ज्यांना थोडाफार अभ्यास असेल ते यांना हे लक्षात येईल. आणि ह्या गोष्टी मी पुढे दिलेल्या आहेत अजून चार्टच्या माध्यमातून, स्लाईडच्या माध्यमातून की सांगायचा प्रयत्न केला. मित्रो कंडिशनल सेंटेन्सचा जो काही टॉपिक आहे मी डिटेलमध्ये शिकवला आहे माझ्या ॲपमध्ये. जर तुम्ही म्हणाला की सध्या आम्हाला अवेलेबल करा तर आय विल अपलोड ऑन यूट्यूब चॅनल ऑल्सो और अदरवाईज आय विल टीच इट इन डिटेल्स. राईट. मी तुम्हाला तो शिकवेल, तुम्ही सांगा तसं मी करेल. पण आता इथे काय चुकलं हे लक्षात घ्या. वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. आता ॲज लॉंग ॲज यू विश हे जे आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मी जस्ट आता बोललो सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे हे. आणि जस्ट तुम्हाला बोललो जर इकडे सिंपल प्रेझेंट असेल तिकडे सिंपल प्रेझेंट टेन्सच मॉडेल पाहिजे. मग इथे वी विल, इथे पाहिजे विल, इथे पाहिजे विल, तेव्हा बरोबर वी विल वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. आता विलच का घेतला, कुड का नाही, कारण की सिंपल प्रेझेंट आहे. इकडे तुम्ही कॅन पण घेऊ शकतात, मे पण घेऊ शकतात. राईट. घेऊ शकतात, शॅल पण घेऊ शकतो. राईट. ओके. म्हणून बी, सी आणि डी चुकलेला आहे. मग त्यांनी विचारले करेक्ट ए आणि बी, म्हणून ऑप्शन नंबर 1. आता कंडिशनल सेंटेन्समध्ये कोणते कंडिशन असतात, इफ, अनलेस, अंटिल, टिल, ॲज सून ॲज, व्हाईल, वेन असे वेगवेगळे कंडिशन असतात. त्याची सुद्धा लिस्ट मी इथे पुढे दिलेली आहे, ते बघूया. आणि बघा जे तुम्हाला एक्सप्लेन केलं ते इथे लिहिलं आहे. फॉर सिन्सचा वापर ते मी तुम्हाला सांगितलं. टू पास ॲक्शन्स व्हाईल आणि वेनने जोडतात. वेन सोबत V2 असतो आणि व्हाईल सोबत VING असतो. आणि याचे एक्सप्रेशन दिलं, जेव्हा दोन ॲक्शन एका वेळी घडतात तेव्हा एक ॲक्शन एकाच वेळी घडत, पासमधल्या दोन ॲक्शनचा जेव्हा तुम्ही उल्लेख करता त्यावेळेला एखादी गोष्ट संपली, एखादी ॲक्शन संपली असेल आणि एखादी ॲक्शन त्यावेळी सुरू असेल तेव्हा या सेंटेन्सचा, या टेक्स्टचा वापर करतात. हे तुम्हाला मी जस्ट एक्सप्लेन करून सांगितलं. लेट्स पुढे जाऊया. आता कंडिशनल सेंटेन्समध्ये कोणते कंडिशन वापरतात तर हे असतात. इफचं जर तर वेन, वेनचा अर्थ जेव्हा तेव्हा, अनलेस जर नाही तर, ॲज जसे तसे, ॲज सून ॲज ज्या क्षणी त्याच क्षणी, व्हाईल ज्या दरम्यान त्या दरम्यान, टिल अंटिल, सो लॉंग, ॲज लॉंग ॲज याचं वाक्यच बघितलं आपण, जोपर्यंत तोपर्यंत, इवन इफ जर तर, त्याच्यामध्ये हॅड, वेअर, शुड अशी रचना असते. इन केस, सपोज, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट वगैरे अशा प्रकारचे शब्दांचा वापर कंडिशनल सेंटेन्समध्ये केले जातात. आणि त्याच यामध्ये मित्र हो, याच्यामध्ये टेन्स असतो. याच्यामध्ये काय असतो,
टेन्स असतो. म्हणजे हे 2 वाक्य आहेत, सपोज हे एक आहे आणि त्याच्यामध्ये यापैकी कोणता तरी शब्द वापरला आहे तर त्याच्यामध्ये टेन्सचा वापर होणार. मग तो एक तर टेन्स साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, भविष्यकाळ किंवा मग एखादा एनी सिंपल, एनी कंटिन्युअस, एनी परफेक्ट कंटिन्युअस असा असू शकतो, राईट. ते तर मात्र इकडे तुमच्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये दुसऱ्या, आणि याला मित्रो प्रिन्सिपल क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज असंही म्हटलं जातं त्या 2 सेंटेन्सला. तो क्लॉजचा पार्ट आहे, तर आपण क्लॉजमध्ये बघू. तर मित्रो दुसरं सेंटेन्स जेव्हा असतं बी, त्याच्यामध्ये नेहमी मॉडेल ऑक्झिलरीज वापरतात. तर मॉडेल ऑक्झिलरीज कोणते कसे घ्यायचे ते त्या टेन्सनुसार, हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे त्याच टेन्सचा मॉडेल ऑक्झिलरीज इथे आला पाहिजे. म्हणजे तोच टेन्सचा फॉर्म इथे मॉडेल ऑक्झिलरीजचा आला पाहिजे. लक्षात. इकडे जर प्रेझेंट परफेक्ट असेल तिकडे शॅल विल हॅव प्लस V3 येणार. इकडे जर हॅड प्लस V3 असेल तर इकडे कुड वुड शुड प्लस V3 असं येणार. इकडे जर सिंपल पेंट असेल तर शॅल विल इकडे येणार मॉडेल म्हणून, किंवा मे येणार, कॅन येणार, असं लक्षात घ्या. ते सेम रचना मी इथे दिलेली आहे मित्र. आता हे काय दिली ही जनरल माहिती आहे, ते तुम्ही वाचू शकतात की दोन्ही सेंटेन्स फक्त टेन्स किंवा फक्त मॉडेलची नसतात, तर एक कंजंक्शनचे वाले, तर हे काय म्हणतंय, तर एक कंजंक्शन वाले टेन्सचे तर इतर मॉडेलचे असते. हे मी तुम्हाला जर सांगितलं, एक कंजंक्शन वाला म्हणजे कंडिशनल कंजंक्शन जे ते वापरतो, इफ, अनलेस, अंटिल, टिल वगैरे जे दिलेत मी लिस्ट जस्ट, ती टेन्समध्ये असतात, तर दुसरं मॉडेलचं असतं. ते जसं सांगितलं कंजंक्शनने जोडलेले दोन्ही स्ट्रक्चर सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्सची नसतात, दोन्ही सेंटेन्स पेन टेन्स नसतात, म्हणून ते चुकलेलं होतं. वी वेट ॲज लॉंग ॲज यू वेट, वी विल वेट असं पाहिजे होतं, ते एकाच टेन्सचं होतं, म्हणजे सिंपल पेन टेन्समध्ये होतं, म्हणून ते चुकलेलं आहे. बरोबर. फक्त एकच वाक्य दोन्ही वाक्य सिंपल पेन टेन्समध्ये असतील, कंडिशन सेंटेन्स असेल, कधी जेव्हा त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सत्य म्हणजे जागतिक सत्य असेल तेव्हाच त्याच्यामध्ये युनिव्हर्सल त्याला आपण म्हणतो, तेव्हाच ते वाक्य कंडिशन सेंटेन्सचं सिंपल पेन टेन्समध्ये वापरू शकतात दोन्ही वाक्य. आणि कंजंक्शन जोडलेले सेंटेन्सच्या ज्या टेन्सचे असतात इतर सेंटेन्स पण त्याच टेन्सच्या मॉडेल ऑक्झिलरीचे असते, हे जस्ट तुम्हाला सांगितलं. आता इफचं मी तुम्हाला वेगळं शिकवलेलं आहे, ते मी तुम्हाला देईल. प्रेझेंट कंडिशनल, प्रेझेंट कंडिशनल जिथे प्रेझेंट टेन्सचा वापर असतो आणि प्रेझेंट कंडिशनल मॉडेल असतात त्याला आपण रिअलवालं किंवा पॉसिबल सेंटेन्स असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये पास्टचा उल्लेख असतो, म्हणजे पास्ट टेन्स आणि पास्ट मॉडेल असतं त्याला आपण इमॅजिनरी हायपोथेटिकल असं म्हणतो. हे सर्व इथे दिलं आहे. हे जनरल माहिती आहे, तुम्ही यू कॅन रीड दिस इन्फॉर्मेशन, राईट. स्टॉप करून बघू शकता तुम्ही ही माहिती. पुढे बघा. आता हे काय आहे, हे स्ट्रक्चर आहे की इकडे जर असं ह्या प्रकार सेंटेन्स असेल तर याचं रूपांतर ह्या प्रकारे करायचं. इकडे जर ही रचना असेल तुम्हाला सेंटेन्समध्ये म्हणजे कंडिशन सेंटेन्समध्ये, तर त्याची रचना इकडे असणारी सेंटेन्समध्ये, म्हणजे इकडे सिंपल पेंट तर शॅल, विल, कॅन, मे असं आणि V1 येणार. मॉडेल सोबत नेहमी V1 येतो, लक्षात घ्या. आणि इकडे जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर इकडे शॅल, विल, हॅव प्लस V3 येणार, राईट. इकडे बघा, इकडे जर सिंपल पास असेल तर इकडे कुड, शुड, वुड, माईट असं येणार. इकडे जर पास परफेक्ट असेल म्हणजे हॅड सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 असेल तिकडे कुड, वुड, शुड प्लस हॅव प्लस V3 असं येणार. ही रचना आहे. हे तुम्हाला याचं वेगळं लेक्चर मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. तत्पूर्वी पुन्हा अपील करतो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची जी माहिती आहे रिलेटेड ती तुम्हाला अवेलेबल होईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. लेक्चर खरंच चांगलं असेल, वाटतं की चांगलं शिकवतंय तर लाईक करा आणि जास्त जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांना पण या लेक्चरचा फायदा होईल, नाही का. वी शुड हेल्प इच अदर. आपण सर्व एकमेकांना मदत केली पाहिजे, राईट. असं म्हणतात ना, ज्ञान देण्याने वाढते, म्हणून आपण एकमेकाला दिलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. तुमच्यापैकी कोणी सहकारी तयारी करत असतील येणाऱ्या एक्झामसाठी तर त्यांना हे द्या, त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. चला आता पुढचा क्वेश्चन इथे आहे तुमच्या समोर स्क्रीनवरती बघा. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock दिस मॉर्निंग. हा ग्रुप बी 2022 आलेला प्रश्न आहे मित्र हा बघा. आणि काय विचारतंय हे, द टेन्स यूज इन द सेंटेन्स अबो इज. कोणता टेन्स वापरलेला आहे मित्र. तुम्हाला जस्ट सांगितलं जेव्हा सिन्स आणि फॉर असतो तोच सेंटेन्स एनी परफेक्ट असतो किंवा एनी परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट असं असतो, म्हणजे चालू पूर्ण किंवा पूर्ण काळ असतो कोणताही. आता इथे बघा, आता पास परफेक्ट कंटिन्युअस कसा ओळखायचा, हॅड बीन प्लस VING. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कसा ओळखायचा, हॅव, हॅज, बीन प्लस VING असेल. फ्युचर कसा होता, शॅल हॅव, विल हॅव प्लस बीन प्लस VING असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असं ओळखायचा.
आणि परफेक्ट कसा ओळखायचा ते तर तुम्हाला माहिती आहे, राईट. तर आता बघा, हे आहे याचा वापर मित्रो, हा जो काळ आहे हा कोणता आहे ते ओळखायचं आहे. आता इथे प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द प्रेझेंट टेन्स. आता प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? कंटिन्युअस. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय? कंटिन्युअस. आता कंटिन्युअस टेन्स आहे का? म्हणजे एम इज आर प्लस VING आहे का त्याच्यात? नाही आहे, म्हणून हा रॉंग. पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. पास्ट फॉर्म कसं असतं? हॅड प्लस V3 असतं. नाही आहे तिथे, हॅडचा विषयच नाही आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे का? हॅव, हॅज प्लस V3 आहे का? नाही आहे, म्हणून तो पण नाही आहे. मग काय आहे? प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हणजे हा चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजे कोणता? हॅव प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING. मग इथे हॅज आहे ना, म्हणून हे ऑप्शन नंबर 4 आहे. म्हणजे सिन्स आणि फॉरचा वापर कधी करतात आणि ते सांगितलंय. सहज हा प्रश्न सहज मार्क देऊन जाणारा होता. जर कॉमन सेन्स असेल, तुमच्या लक्षात येत असेल गोष्टी टेन्सच्या, तर फार सोपा आहे मित्रो. टेन्स हा पार तसा समजून शिकवायला सोपा आहे. समजून घ्या थोडंसं अवघड वाटतं, पण PIQच्या माध्यमातून तो अजून सोपा होतो की खरंच आपल्याला एक्झामिनर कसा फसवायचा प्रयत्न करतो त्याचा अंदाज आपल्याला येतो. म्हणून PIQ अनालिसिस फार महत्त्वाचं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. म्हणून जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी अजून असे लेक्चर अवेलेबल करून देईल आणि वेगवेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला मी असे PIQ घेणार आहे. जेवढे काही ग्रामर टॉपिक्स आहेत, वोकॅब आहे, त्याचे सर्व मी तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार आहे. म्हणून लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे बघा, पुढचा प्रश्न मित्रो. पुढचा प्रश्न काय आहे? आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. कधी आला प्रश्न आहे? ग्रुप B 2023 आलेला प्रश्न आहे मित्रा. करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. आता मित्रो, हिज पॅरेंट्स लव्ज हिम अ लॉट. आता हा चुकलेला आहे. का चुकलेला आहे मित्रो? हा सब्जेक्ट वर अग्रीमेंटचा आहे प्रश्न आहे. कसा? आता हिज पॅरेंट्स हा जो आहे हा प्लुरल आहे. हा काय आहे? हा प्लुरल म्हणजे अनेक वचनी आहे. आणि इथे जर व्हर्ब जर बघितलं, हे काय आहे? हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजे V5 आहे त्याच्यात. म्हणजेच हे ॲग्री होत नाही. आपण सब्जेक्टवर ॲग्रीमेंटमध्ये बघितलं, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब प्लुरल. देअर इज अ वाईज वर्सा रिलेशनशिप असं आहे. आता इथे प्लुरल आहे तर इथे प्लुरलच पाहिजे. म्हणजे इथे काय पाहिजे होतं तुम्हाला? इथे पाहिजे होतं तुम्हाला लव, एवढं पाहिजे होतं, मग ते बरोबर राहिलं असतं. पण लव्ज घेतलेलं आहे म्हणून चुकलेलं आहे. हिज करेज ओन हिम ऑनर. आता इथे हिज करेज ओन हिम ऑनर हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, राईट. मित्रो, बऱ्याचदा सब्जेक्ट आणि वर्बला अंडरलाईन करून टाकायचं, त्याच्यावर लक्षात येतं की काय चुका कुठे आहेत. म्हणून आता बघा, इथे बरोबर आहे, हे सिंपल हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. देयर इज नो एरर. सिंपल 5चं वाक्य आहे म्हणून बरोबर आहे. वी ऑल गॉट व्हेरी वेल वेट, हे पण बरोबर, सिंपल 5चं वाक्य आहे, बरोबर आहे, ते काही एररच नाही आहे. दे आर बीन वॉच बाय दी कॉप्स. आता मित्रो, हे वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं सांगतो. आता त्यांनी काय सांगितलं? ग्रॅमरली करेक्ट सेंटेन्स कोणते ओळखायचे होते आपल्याला, राईट. म्हणजे फक्त ओनली ए का नाही, कोणते कोणते बरोबर आहेत? बी ग्रॅमॅटिकली करेक्ट, बी आणि सी हा दोन बरोबर आहे, म्हणून हे बरोबर आहे. आता हे का चुकलेलं ते सांगतो मित्र. दे आर बिंग वॉच बाय द क्रॉप्स, हे का चुकले सांगतो मित्रो. इथे आर आहे ना, आणि हे रचना बाय V3 आहे, बरोबर. आणि बाय आहे म्हणजे पॅसिव्हची रचना आहे, पॅसिव्ह रचना आहे. तर मग इथे जर आर ठेवायचं असेल, इथे बिंग पाहिजे होता, बरोबर. मग ते बरोबर होतं. पण इथे आर आणि बिन अशी रचना कधी नसते. जर याला बरोबर ठेवायचं असेल तर इथे हॅज पाहिजे, इथे हॅज पाहिजे, हॅज पाहिजे, कारण की प्रेझेंटमध्ये पाहिजे. इथे दे हॅड बीन वॉच बाय द कॉप्स, तर हॅड पण आला असता इथे, आलं लक्षात. इथे हॅज येऊ शकतो, हॅड येऊ शकतो, आलं लक्षात, ते येऊ शकतात. नाही सॉरी, दे आहे, सॉरी थोडंसं गडबड झाली. ते मी हा प्लुरल आहे, इथे हॅव येणार, इथे काय येणार? हॅव. दे हॅव बीन वॉच बाय द कॉप्स, कारण की हा प्लुरल आहे, हॅज हा सिंग्युलर सोबत, म्हणजे इथे हॅव किंवा हॅड येऊ शकतो, राईट. पण आर नाही येणार, म्हणून चुकलेला आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, म्हणून बी आणि सी. आणि बघा, मी एक एक्सप्लेन केलं, सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट, हे सब्जेक्ट फॉर अग्रीमेंटचं आहे, बरोबर. आणि ही पॅसिव्ह रचना आहे, म्हणून चुकलेलं आहे दोघं. त्याची मी तुम्हाला
एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. चला पुढे जाऊया. आयडेंटिफाय द युनिट इन विच देर इज अन एरर. म्हणजे हे सेंटेन्स दिलं आहे मित्रो. हा जो टॉपिक आहे, हे जे सेंटेन्स आहे मित्रो, हा टॉपिक खरं तर TCS IBS पॅटर्न, IBSचा जो पॅटर्न आहे त्यातला आहे. स्पॉटिंग एरर नावाचा टॉपिक आहे बँक, आणि तो बँकिंगमध्ये जास्त विचारतात, त्याच्यातला पॅटर्न आहे. म्हणजे एक सेंटेन्स दिले आणि त्याची डिव्हिजन केली A आणि B, ABC अशा डिव्हिजन केले त्या सेंटेन्सचे. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे शोधायचं आहे. तर इथे एरर C पार्टमध्ये आहे. कसं एरर ते सांगतो. आता बघा, ते वाक्य वाचलं, शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड देन शी वॉन्टेड टू स्टडी. आता इथे बघा, शी हॅड बीन नर्स, हे पास्ट मधलं वाक्य आहे, पास्ट परफेक्ट, बरोबर. तर हे पास्ट परफेक्ट मध्ये आहे, तर इथे पाहिजे होतं वॉन्टेड. काय पाहिजे? वॉन्टेड. इथे जर शी हॅज बीन नर्स, मग तेव्हा शी चाललं असतं, शी वॉन्ट्स टू स्टडी. पण इथे पास्ट परफेक्ट आहे, तिथे सिंपल पास्ट पाहिजे, म्हणजे वॉन्टेड स्टडी असं पाहिजे होतं. म्हणजे सी पार्टमध्ये एरर आहे, म्हणजे ओनली सी. राईट. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा स्क्रीनवरती मित्रो. आहे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे बरोबरचं सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे. कधी आला प्रश्न? कंबाईन 2023, म्हणजे रिसेंटच प्रश्न आहे. आय मेट रेणू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. मित्रो, सांगितलं तुम्हाला मी जस्ट मागच्याच क्वेश्चनमध्ये ही कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगितले. हे बरोबर आहे का बरोबर तेही सांगतो. जेव्हा पास्टमध्ये 2 क्रिया होतात आणि त्याच्यामध्ये एक क्रिया घडून जाते, ती पास्ट परफेक्टमध्ये व्यक्त करतात, आणि त्यानंतर एक दुसरी क्रिया घडते, ती सिंपल पास्टमध्ये व्यक्त करतात. आणि आफ्टर सोबत बऱ्यापैकी हॅड प्लस V3 असं येतं. हा पण एक रचना आहे. म्हणून हे वाक्य बरोबर. आय मेट रेणू आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क. मी रेणूला भेटलो जेव्हा माझं वर्क संपलं होतं तेव्हा. वेन आय फर्स्ट सीइंग हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. मित्रो, जेव्हा पास्टमध्ये 2 क्रिया वन आफ्टर अनदर, म्हणजे एकानंतर दुसरी घडत असेल, तेव्हा त्या दोन्ही सिंपल पास्ट टेन्समध्ये व्यक्त केल्या जातात. सिंपल पास्ट टेन्समध्ये व्यक्त केल्या जातात. आता दुसरं महत्त्वाचं इथे का चुकलंय? कधीही सिंग जे वर्ब टेटिव्ह असतात, म्हणजे सी, बिलॉंग, नो असे वेगळे शब्द, त्याची लिस्ट मी तुम्हाला देईल, किंवा याच्याच पार्टमध्ये टेन्स ह्या पार्टमध्ये मी तो टॉपिक तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेल पुढच्या स्लाइड्समधून. तर याला ऐंज लागणं हा चुकीचा आहे, म्हणून इथे एरर तुम्हाला सापडते. मग हे कसं पाहिजे? इथे पाहिजे होतं सॉ. इथे पाहिजे होतं सॉ. वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज लॉयर. आणि तुम्हाला मी कीवर्ड मागच्याच स्लाइडमध्ये सांगितली. वेन सोबत नेहमी V2 येतो आणि वाईल सोबत VING हे मागे सांगितलं, म्हणून तिथे पण तुम्हाला लक्षात आलं असतं. वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं, तो मला वकील वाटला किंवा भासला, कदाचित त्याच्या कपड्यांवरून सहज लक्षात येतं. ही जॉईन आफ्टर हॅड हिज डिनर. हे चुकलेलं आहे मित्रो, हे चुकलेलं आहे, B आणि C चुकलेलं आहे. मग करेक्ट ओनली A आहे. ओके. आता हे का चुकलं आहे? ही जॉईन आफ्टर आता मित्र हे 2 प्रकार हे बरोबर करू शकतो. ही जॉईन आफ्टर हिज डिनर सिंपल पास्टमध्ये करता येईल, म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवता येईल. आणि याचं जर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचे असतील तर कसं करता येईल? ही जॉईन आफ्टर ही हॅड हिज डिनर, असं ते वाक्य करता येईल. ही जॉईन आफ्टर ही हॅड हिज डिनर, तेव्हा ते वाक्य बरोबर राहिलं असतं. म्हणून हे वाक्य 2 का चुकले ते त्याचं उत्तर दिले, आणि वर विचारलं होतं आपल्याला बरोबर कोणतं आहे, मग त्यामध्ये फक्त एकच बरोबर आहे, ओनली A, म्हणून ते ओनली A. आणि मी जे एक्सप्लेन केलं आहे मित्र तेच इथे लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? टू पास, 2 पास जी पहिली क्रिया करून जाते हॅड प्लस V3 दाखवायची, जी नंतर घडते शॉर्ट ॲक्शन ती सिंपल पासमध्ये, म्हणून तेच सांगितलं आहे. आणि ज्या क्रिया 2 सायमल्टेनियस एकाच वेळेला घडतात त्या दोन्ही सिंपल पासमध्ये व्यक्त करतात. हे आणि वेन सोबत नेहमी सिंपल पास येतो आणि वाईल सोबत VING येतो, हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. लेट्स मूव्ह अहेड. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय अंडरलाईन टेन्स फॉर्म इन द गिवन एक्झाम्पल. म्हणजे ह्या ह्या सेंटेन्समध्ये कोणता टेन्स आहे तो आपल्याला ओळखायला सांगितलं आहे मित्रो. आणि कधी आला प्रश्न आला तुमचा राज्यसेवा 2022 चा प्रश्न आलेला आहे मित्रो. इथे एकही प्रश्न असा माझ्या मनाचा नाही आहे, सर्व प्रश्न तुमच्या PIQ मधून घेतलेले आहेत. म्हणून तुम्ही लक्षात घेऊ शकतात की हे जे PIQ अनालिसिस महासंग्राम मी घेऊन आलो किती महत्त्वाचं आणि किती सिरियस आहे, लक्षात. म्हणून
लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल. पुढे बघा, द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन. आता मित्रो विल हॅव, शॅल हॅव आणि प्लस V3 असेल तर ते नेहमी फ्युचर परफेक्टमध्ये असतं. तर फ्युचर परफेक्ट आहे का? आहे, चौथा ऑप्शन आहे. सिम्पल फ्युचर कधी असतं? शॅल हॅव, विल हॅव प्लस V1 असतं. पास्ट परफेक्ट कधी असतं? हॅड प्लस V3 असतं. प्रेझेंट परफेक्ट कसं असतं? हॅव हॅज प्लस V3 असतं. तेव्हा म्हणजे हे नव्हते, फक्त फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आहे. राईट. म्हणून हा प्रश्न 2022ला आलेला प्रश्न आहे, म्हणजे रिसेंटचाच आहे, अभि काही लांबचा नाही आहे, म्हणजे सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. पुढे जाऊया. द डॉग्स डॅश डॅश थ्रू आउट द नाईट. डिपार्टमेंट ASO 2023चा प्रश्न आहे मित्रो. हा पण रिसेंटला प्रश्न आहे मित्रो. तर बघा या प्रश्नाकडे, सहज प्रश्न मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. द डॉग्स डॅश डॅश थ्रू आउट द नाईट. आता मित्रो इथे कीवर्ड आहे, हा मी इथे लिहिलंय टेन्स सिमॅन्टिक. म्हणजे अर्थावरून, मिनिंगवरून तुम्हाला तो टेन्स लावता आला पाहिजे, ते टेन्स. आता कसं थ्रू आउट द नाईट म्हणजे संपूर्ण रात्रभर याचा अर्थ होतो. संपूर्ण रात्रभर म्हणजे काय? कंटिन्युअस ॲक्शन आहे. मग डॉग्स वेअर बार्किंग थ्रू आउट द नाईट, असं वेअर बार्किंग पाहिजे म्हणून वेअर बार्किंग आहे. डॉग्स बार्क थ्रू आउट द नाईट हे येणार नाही, सिम्पल पास्टमध्ये येणार नाही. हॅव बार्क थ्रू आउट नाईट हे येणार नाही. हॅड बार्क हे येणार नाही. फक्त पास्ट कंटिन्युअस जी गोष्ट पास्टमध्ये सुरू होती कंटिन्युअस ती दाखवताना वाज वेअर प्लस VING दाखवतात, म्हणून वेअर बार्किंग. द डॉग्स हा हे प्लुरल आहे म्हणून वेअर इथे बरोबर आहे. वेअर बार्किंग डिपार्टमेंट ASOचा प्रश्न. राईट. हा सेन्सवरून, अर्थ लावायवरून तुम्हाला सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. पुढे बघा, पुढचा प्रश्न स्क्रीनवरती आहे मित्रो. दे आर प्रिपेरिंग लेसन फॉर दी एन्शुइंग एक्झामिनेशन्स. Rajani is doing this important work for the last 5 days. The examinee stopped writing when the invigilator entered the hall. आता बघा मित्रो, पहिलं वाक्य जे आहे काय सांगितलंय? आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कोणता आहे? करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते विचारलेलं आहे. कंबाईन 2022ला आलेला प्रश्न आहे. आता पहिलं वाक्य मित्रो बरोबर आहे. दे आर प्रिपेरिंग लेसन फॉर दी एन्शुइंग एक्झामिनेशन्स. इथे हा फॉर तो काय त्या फॉर अँड सेन्ससाठी नाही आहे, हा प्रिपोजिशन आहे. राईट. आता बघा, दे आर हे प्रेझेंट कंडिशनचं वाक्य आहे, बरोबर आहे. आर प्लस VING बरोबर आहे. रजी इज डुईंग दिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 5 days. इथून मात्र बघा फॉर. इथे फॉर द लास्ट म्हणजे हा नॉन कॅल्क्युलेटेड टाईम असतो. नॉन कॅल्क्युलेट टाईम आणि ते नॉन कॅल्क्युलेट टाईम ही तुम्हाला पहिल्यांदा सांगत असेल. फॉर अँड सिन्सचा तो प्रकार. एक्झॅक्ट टाईमसाठी सिन्स वापरतात आणि नॉन कॅल्क्युलेट जिथे एक्झॅक्टनेस नसतो त्याला फॉर वापरतात. म्हणजे एक्झॅक्ट सांगता येत नाही, असं अनिश्चित असतं, इनडेफिनाईट टाईम असतो तेव्हा फॉर वापरतात. जेव्हा डेफिनाईट टाईम असतो, डेफिनाईट डेट, मंथ वगैरे, वार वगैरे जेव्हा असेल तेव्हा सिन्स वापरतात. आता इथे बघा, इथे मित्रो रजनी इज डुईंग दिस इम्पॉर्टंट वर्क आणि तुम्हाला सांगितलं फॉर अँड सिन्सचा एनी परफेक्ट किंवा एनी परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरतात. आता इथे कंटिन्युअसमध्ये आलेलं आहे म्हणजे इथे चुकलं आहे. इथे काय पाहिजे होतं? रजनी हॅज बीन असं पाहिजे होतं मित्र. डुईंग दिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 5 days तेव्हा ते बरोबर आलं असतं, म्हणून हे चुकलेलं आहे. द एक्झामिनी स्टॉप रायटिंग वेन दी इन्व्हिजिलेटर्स एंटर द हॉल. मित्रो माझ्या मते हेही बरोबर होतं, पण परीक्षार्थां हेही बरोबर होतं आणि वरचंही बरोबर होतं, पण तुमच्या आयोगाच्या याच्यामध्ये हे वाक्य आणि हे वाक्य चुकीच दिलेले, म्हणून मी ही चुकी का त्याचा एक्सप्लेन्स असा आहे की याच्यामध्ये काय पाहिजे होतं? द एक्झामिनी हॅड स्टॉप रायटिंग वेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. हे कोणत्या प्रकारे घेऊ शकतो आपण? जेव्हा पास्टमध्ये 2 ॲक्शन घडतात, जेव्हा एक पहिले घडून जाते ती पास्ट परफेक्टमध्ये दाखवायची आणि जेव्हा दुसरी घडते ती सिम्पल पास्ट. मग द एक्झामिनी हॅड स्टॉप रायटिंग ही पहिले घडली वेन दी इन्व्हिजिलेटर एंटर. वेन सोबत V2 नेहमी येतो, बरोबर. ही कीवर्ड होती म्हणून इथे बरोबर आहे. राईट. हे आणि मी हे याला बरोबर का धरत होतो हे सांगतो मित्रो. बऱ्याच एक्झाम याच्यामध्ये ते आयोगाने हे बरोबर चुकीच दाखवलं आणि मी बरोबर का धरलं असतं? जेव्हा एक क्रियानंतर दुसरी क्रिया घडते, लगेच घडते, तेव्हा सिम्पल पास्टमध्ये दाखवतात. तर मला ही क्रिया अशी वाटते की जी एकानंतर दुसरी घडते असं मला वाटतंय. हे माझं पर्सनल मत आहे, पण हरकत नाही. इथे त्यांचं उत्तर द एक्झामिनी हॅड स्टॉप रायटिंग वेन दी इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल असं. ठीक आहे. म्हणजे
कोणते चुकलेले आहे? बी आणि सी चुकलेला आहे. फक्त ओनली ए बरोबर आहे. ओनली ए, चौथ्या नंबरचा ऑप्शन्स. आणि हे आणि महत्त्वाचं मी मागे सांगितलं नसेल पण ह्या प्रश्नाने अनुषंगाने सांगतो. ज्या 5 मध्ये 2 गोष्टी घडतात आणि त्या 2 ॲक्शनमध्ये एक ॲक्शन घडते दुसऱ्या ॲक्शन घडताना थोडा गॅप असतो, अंतर असतं. आणि जी क्रिया आधी घडते ती पास्ट परफेक्ट आणि जी क्रिया नंतर घडते सिंपल पास्ट. याच्यामध्ये अंतर आहे असं गृहीत पकडा. बरोबर. चला पुढे जाऊया मित्रो. पुढचा प्रश्न आय थिंक हा शेवटचा प्रश्न असेल आपल्या ह्या टेन्समधला. आणि पुढचं आपण लेक्चर पुन्हा बघणार आहोत. पुढचे PIQ याचे टेन्सचे बघा काय आहे. दिस passenger train is about to leave the station. The passenger train is on the point of leaving the station. The passenger train is going to leave station. This passenger train may leave station soon. नंतर all the above sentence expresses action in departmental ASO 2 बघा. आता अच्छा 4 सेंटेन्स दिले, 4 सेंटेन्सेस दिले आहेत आणि 4ही सेंटेन्स बरोबर आहेत. ते एरर नाही आहे पण त्यांनी फक्त काय सांगितलं ऑल द अबोव सेंटेन्स एक्सप्रेसेस द ॲक्शन इन द म्हणजे कोणती ॲक्शन एक्सप्रेस करतात. डिपार्टमेंट ASO 2022 आलेला प्रश्न आहे मित्रा. 2022 आलेला प्रश्न आहे. आता म्हणजे याचा काळ ओळखायचा आपल्याला सांगितलेला आहे. आता काळ ओळखायला सांगितलं कसं. आता पहिले वापरतात द पॅसेंजर ट्रेन इज अबाउट टू लिव्ह. अबाउट टू ची रचना ही दाखवते सिंपल फ्युचर. म्हणजे जी सिंपल फ्युचर म्हणजे जी गोष्ट होणार आहे. आय एम अबाउट टू फिनिश दिस लेक्चर. मी हे लेक्चर संपवण्याच्या मार्गावर आहे किंवा हा टॉपिक संपवण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे मी आता संपणार आहे म्हणजे गोष्टी व्हायची बाकी आहे, होणारच, नियर फ्युचर नाही का. म्हणजे हे फ्युचर मधलं आहे. दिस पॅसेंजर ट्रेन इज ऑन द पॉईंट ऑफ लिव्हिंग द स्टेशन म्हणजे ती म्हणजे निघण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे निघाली का नाही, फ्युचरमध्ये आहे. सिंपल फ्युचर हे पण हे पण सिंपल फ्युचरमध्ये. दिस पॅसेंजर ट्रेन इज गोइंग टू लिव्ह हे नियर फ्युचर असतं. नियर फ्युचर ते पण नियर फ्युचर. दिस पॅसेंजर ट्रेन मे लिव्ह द स्टेशन सून लवकरच निघेल नियर फ्युचर म्हणून हे पण नियर फ्युचर. सर्व नियर फ्युचरचे वाक्य आहेत मित्रो. नियर फ्युचर म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य तुम्ही म्हणू शकता त्याला. आता हे सिंपल फ्युचरचं वाक्य दिलंय का, दिलंय. सिंपल पेंटेन्स आहे का V5 वगैरे त्याचा काही संबंध नाही. सिंपल पेंटेन्स काय असतं V1 किंवा V5 V1 किंवा V5 तसं नाही आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं काय असतं एम प्लस ING तसं आहे का नाही. आता इज दिलाय गोइंग टू ची रचना काय दाखवतं नियर फ्युचर म्हणून त्याचा काही संबंध नाही आहे. प्रेझेंट परफेक्ट फ्युचर टेन्स आहे का म्हणजे शॅल हॅव विल हॅव प्लस V3 आहे का नाहीच आहे म्हणून त्याचाही संबंध नाही आहे. त्याचाही संबंध नाही म्हणून फक्त सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य चौथा ऑप्शन बरोबर होता. सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता मित्रो. म्हणजे आपण सर्वांना कॉमन सेन्स लावता आला पाहिजे. आणि काही कीवर्ड असतात त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. कॅन मे वगैरे शाल विल हे सर्व सिंपल फ्युचर दाखवतात. इज गोइंग टू रचना सिंपल फ्युचर दाखवते म्हणजे फ्युचर नियर फ्युचर्स. नंतर ऑन द पॉईंट ऑफ व्ह्यू लिव्हिंग म्हणजे निघणारच आहे. सून पण होता इथे शब्द अजून. नंतर अबाउट हे सिंपल फ्युचरमध्ये म्हणजे सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. चला अशा प्रकारे आपण हे टेन्स घेतो आहे PIQ मित्रो. धन्यवाद. आता याच टेन्स पार्टवरचे जे काही अजून PIQ आहेत ते मी पुढच्या लेक्चरमध्ये अवेलेबल करून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर पुन्हा तुम्हाला अर्ज करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला जॉईन होणार. नंतर माझ्या याच नावाचं चॅनल आहे द कोहिनूर अकॅडमी नावाचं. त्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकतात टेलिग्रामला. जेणेकरून तुम्हाला ज्या काही रिलेटेड गोष्टी आहेत ज्या काही महत्त्वाच्या आहेत तुमच्या दृष्टीने त्या आम्हाला समजतात त्या तुम्हाला मी नक्की शेअर करेल. टाईमपास नसतो मी. तो जे काही महत्त्वाचं असतं तेच प्रत्येक टीचर द्यायचा प्रयत्न करत असतो. फक्त तुमची सबस्क्रिप्शन्स, लाईक्स, कमेंट्स पॉझिटिव्हच्या गरजेच्या असतात की ज्या प्रत्येक टीचरला एनकरेज करतात तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी देण्यासाठी. तर तुम्हाला मी जे काही टॉपिक्स आहेत PIQमधून शिकवायचा प्रयत्न करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू.